नमस्ते अस्तु महामाया श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार येत्या 5 तारखेला आहे। 5 तारखेला आपण सगळ्या महिला सज्ज झालो आहोत मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करण्यासाठी। प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी वास करणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये माता लक्ष्मीचं स्वागत कसं करावं, घरात स्वस्तिक कुठे कुठे काढावं, या संदर्भातली सगळी माहिती आज आपण बघणार आहोत। व्हिडिओ सगळा बघा, मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ताई मार्गशीर्षचा गुरुवार आहे, फरशी पुसावी का किंवा डोकं धुवावं का किंवा डोक्यावरनं पाणी घ्यावं का? बघा, कुठलाही गुरुवार असो, मग तो मार्गशीर्ष महिन्यातला असो किंवा स्वामींचे कुठलेही गुरुवार असो किंवा अगदी तुम्ही पारायणाला जरी बसणार आहात तरी सुद्धा असं म्हटलं जातं की कुठल्याच गुरुवारी डोक्यावरनं पाणी घेऊ नये। म्हणजेच काय, केस धुवू नये। तुम्हाला धुवायचे असेल केस तर तुम्ही बुधवारी धुवू शकता, पण गुरुवारी केस धुवू नका। स्त्रियांनी गुरुवारी केस धुवू नये असं म्हटलं जातं। त्याच्या मागची कहाणी पण मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर हे शास्त्रात याचा उल्लेख केलेला आहे। तुमच्याकडे पाळत असेल तर तुम्ही आवर्जून पाळावं। आणि डोकं धुण्याचा आणि कुठल्याच गोष्टी, मग ते ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं आहे मग डोकं धुवायचं का, तर याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही आहे। ठीक आहे। आता मार्गशीर्ष महिना म्हणाल तर मांसाहार बुधवारी करायचा आणि गुरुवारी व्रतवैकल्य करायचे, तर याला काहीही अर्थ नाही आहे। आणि मार्गशीर्ष महिना आपण तेवढं मांसाहार वर्ज्य करतो। तुम्हीही जर उपवास करत असेल तर 100% महिला मांसाहार करणार नाही, याची मला गॅरंटी आहे। म्हणून डोकं धुवायचं नाही, गुरुवारी फरशी सुद्धा पुसत नाही। मग आता ताई, आता गुरुवारी तर फरशी पुसत नाही, पण आपण घर तर झाडू शकतो ना। घर झाडायला काहीच हरकत नाहीये। फरशी ऍक्च्युली गुरुवारी ना, जे आपण जाळं जळमट काढतो ना, ते काढायला आपल्याला सांगितलं आहे, ते काढायचं नाही। आणि लादी म्हणजे ज्याला फरशीला फडकं मारायचं नाही, म्हणजे फरशी पुसायची नाही। मग आता काय करायचं, मग तुम्ही घर झाडू शकता, घर झाडायला काहीच अडचण नाही, घर झाडू शकता। आणि जिथे तुम्ही मांडणी करणार आहात, अगदी देवघरात असो किंवा ज्याचं घर छोटं आहे मग ते हॉलमध्ये करता, किचन मध्ये करता, तेवढी जी जागा आहे ना, फक्त ती ओल्या कापडाने तुम्हाला स्वच्छ करायची आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे। घरातही थोडंसं गोमूत्र तुम्ही शिंपडून द्या, तेवढी सकारात्मक। कारण आपण फरशी तर पुसू शकत नाही, कारण फरशी जेव्हा आपण पुसत असतो त्याच्यामध्ये खडे मीठ टाकतो, हळद टाकतो, लिंबू टाकतो, गोमूत्र टाकतो, मग तेवढं ती जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाते। पण गुरुवारी तर या सगळ्या गोष्टी करू शकत नाही। मग काय करायचं, जिथे आपण मांडणी करणार आहोत तेवढी जागा फक्त स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची, मीठ वगैरे काही टाकू नका आणि संपूर्ण घरात तुम्ही गोमूत्र शिंपडून द्या। आता हे झाले सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर। दुसरं, ताई माझी डिलिव्हरी झालेली आहे तर मला आहे ना व्रतवैकल्य करायचे आहे। आता बघा, मार्गशीर्ष महिन्याच्या त्या कथेमध्ये सांगितलं आहे की तिखट खायचं नाही। म्हणजे मग तुम्ही फळं खाऊ शकता, तुम्ही दूध घेऊ शकता, पण या सगळ्यांच्या पलीकडे पण तुमचं बाळ 3 महिन्याचं आहे, 1.5 महिन्याचं आहे, तर मला सांगा, आता तुम्ही एक आई म्हणून आणि त्या बाळाकडे लक्ष देणं हे जगातलं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे, ते सुख आहे। सेवा, उपाय, मांडणी ह्या पलीकडे सुद्धा तुम्हाला, कारण अर्थात जेव्हा व्रतवैकल्य करायचे असतात तेव्हा खाण्यामध्ये थोडेसे नियम येतात। मग फळं खातो, एक तर आता वातावरण पण इतकं थंडीचं आहे की फळं खातो, जर एखादं फळ जर तुम्हाला बाजलं आणि बाळाला जर त्याचा त्रास झाला तर काय करणार आहे। म्हणून आता उपवास केला पाहिजे। 1 वर्ष उपवास नाही केला तर काहीही बिघडत नाही, देव तुम्हाला शिक्षा देणार नाही आणि देव सगळं जाणत असतो। तुम्हाला ठीक आहे, आता बाळ तुमचं 3-4 महिन्याचं आहे, अगदी म्हणजे 1.5 महिन्याचं बाळ आहे आणि ताई मग तुम्हाला मांडणी करू शकता। तुम्ही 1.5 महिन्याचं बाळ आहे, तुम्ही फक्त मांडणी करा, सेवा करा। उपवास हा फक्त म्हणजे की फलहाराचा, अन्नाचाच नाही करायचा, बाकीच्या गोष्टींचा पण त्याग करायचा असतो। मग गुरुवारी कोणाची निंदा नालस्ती न करणं, कोणाबद्दल वाईट विचार न करणे, खरं तर हे आयुष्यभर करावं। कारण कितीही देवधार्मिक जर तुम्ही असाल आणि जर तुमची कर्म वाईट असेल, तुमचे विचार, आचारकृती वाईट असेल, तर तो देव सुद्धा तुम्हाला पावणार नाही। म्हणून उपवास नाही केला तरी चालेल, तुम्ही मांडणी करू शकता। ताई मला 8वा महिना 7वा महिना मी गुरुवार धरू का? मला सांगा, 7व्या-8व्या महिन्यामध्ये तर आपल्याला भूक पण खूप लागते आणि बाळाची काळजी घ्या ना तुम्ही। ठीक आहे, तुम्हाला इच्छा आहे तुम्ही करू शकता, मग तुम्ही फलहार घ्या, प्रॉपर आहार घ्या। आणि आजकाल बऱ्याच महिला साबुदाणा खातात, पण ज्यांचं नवीन बाळ आहे त्यांनी साबुदाणा वगैरे खाऊ नका, कारण बाळाला त्रास होतो। दुधाद्वारे ते सगळं बाळाला मिळतं, त्याचा त्रास होतो। म्हणून आता सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची काळजी, बाळाची काळजी घेणं। दुसरं, प्रेग्नेंट महिलांनी भरपूर फलहार खाऊन तुम्ही उपवास करू शकता, पण स्वतःची काळजी घेणे, कारण गोळ्या आहेत। आता ह्या गोळ्यामध्ये पण उपवास केलाच पाहिजे का? 1 वर्ष स्किप केलं तर काही बिघडणार नाहीये आणि तुम्ही फक्त मांडणी केली, सेवा केली तरी हरकत नाही, बाकी तुमच्यावर आहे। माझं काम आहे तुम्हाला सांगणं।
आता हे सगळं झालं. आपण आता बघूया की गुरुवारी प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी वास करणार आहे. आता बघा काय होतं ना, ज्यांना व्रतवैकल्य करणं शक्य होत नाही, मग त्यांच्या घरात तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगा, तुमच्या जावेला, सासूबाईंना सांगा की तुम्ही व्रतवैकल्य करा, मी मांडणी करते, मी सेवा करते, असं पण तुम्ही करू शकता. मग काय करायचं आहे, ज्या वेळेस तुम्ही मांडणी करणार आहात, आता सगळ्यात आधी मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. ते तुम्हाला ते सगळं सांगायची गरज नाही. पण माता लक्ष्मी मी प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करणारच आहे, ती येणारच आहे. तिचं स्वागत कसं करायचं, तर बघा काही ठिकाणी सकाळी मांडणी केली जाते, काही ठिकाणी संध्याकाळी मांडणी केली जाते. ज्या महिलांना कामावर रुजू व्हायचं असतं सकाळी, तर त्या बिचाऱ्या संध्याकाळी मांडणी करणं, किंवा ज्यांना दुपारी जायचं असतं, किंवा अगदी ज्या गृहिणी आहेत त्या सकाळी करतात, ज्यांना कामावर न आल्यावर त्या मांडणी करतात. तुमच्या मनावर आहे, पण सकाळी केलेली मांडणी कसं ती दिवसभर असते ना, तर ती चांगलं असतं. मग काय करायचं, भाड्याचं घर आहे तरी सुद्धा हे तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मुख्य दरवाजापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहे. लक्ष्मीचे पावलं आपण दिवाळीच्या दिवशी काढले होते बघा, ते लक्ष्मीची पावलं त्या पद्धतीने काढायचे आहे. पूर्ण कुंकू घ्या, कुंकामध्ये थोडंसं पाणी टाका आणि असे ठसे, लक्ष्मीच्या पावलांचे ठसे तुम्ही युट्यूबला सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. आणि ती सांगायची गरज नाही, कारण ह्या दिवाळीमध्ये बऱ्याच महिलांनी सेवा केलेली आहे. आता दिवाळीच्या वेळेस आपण जिथे तुमच्या घरातली तुळस आहे तिकडनं तुम्ही लक्ष्मीचे पावलं काढले होते, पण आता तुम्हाला मुख्य दरवाजावरनं लक्ष्मीचे पावलं काढत जायचे. सुरुवातीला आपला आहे ना उजवा हात घ्या आणि लक्ष्मीचे पावलं घ्या आणि 5 तुम्हाला बोट, आपले जे पायाचे जे बोट असतात ते तुम्हाला 5-5 टिंब तिथे ठेवायचे आहे. ह्या पद्धतीने लक्ष्मीचे पावलं आधी ना उजवा, मग डावा, मग उजवा, मग डावा, एक पावलं टाकलं ते. आणि हे कुठपर्यंत, जिथपर्यंत मांडणी केली आहे ना तिथपर्यंत तुम्हाला हे लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे. हे तुम्हाला करायचं आहे. पावलं काढल्यावर मी माझ्या घराच्या बाहेर जेव्हा बघते तेव्हा माझी डावी बाजू, म्हणजे मी माझ्या घराच्या बाहेर जेव्हा पाऊल टाकणार तिथे माझी डावी बाजू, आणि माझ्या घरात प्रवेश करणार तेव्हा माझी ना उजवी बाजू, या ठिकाणी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल, म्हणजे गाईचं तूप नसेल, तर घरात जे साठवणीचं तूप आहे त्याचा तुम्हाला दिवा लावायचा. आता फुलवात म्हणते तर वात वरतीच येते, तर फुलवातीचा दिवा लावायचा आहे छानपैकी. त्या म्हणजे हे फक्त तुम्ही माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी करतात. सकाळी मांडणी केली तर सकाळी दिवा लावा, संध्याकाळी केली तर संध्याकाळी दिवा लावा. पण एक सांगते, या गुरुवारीच्या कालावधीमध्ये 4 गुरुवार येणार आहे, तर या 4 गुरुवारच्या कालावधीमध्ये भले तुम्ही सकाळी मांडणी केली, संध्याकाळी तुम्ही जेव्हा दिवाबत्ती करणार आहात तेव्हा सुद्धा तुम्हाला, कारण बघा विष्णू ग्रंथामध्ये सांगितलं आहे की लक्ष्मी 7 वेळा तुमच्या दारात येते आणि ती 7 वेळा येते. म्हणून आपण काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही मांडणी करणार आहात तेव्हा तुम्हाला दिवा लावायचा आहे. पण संध्याकाळी सुद्धा 6:15ची जी टाइम असते जेव्हा आपण दिवाबत्ती करत असतो तिथे सुद्धा तुम्हाला त्याच ठिकाणी परत दिवा लावायचा आहे. आणि जे संध्याकाळी मांडणी करणार असेल तर त्यांनी फक्त संध्याकाळी दिवा लावा. आता जे दुपारी मांडणी करणार आहे त्यांनी सुद्धा दुपारी, जेव्हा तुम्ही वाचणार आहात जी कथा, जी कहाणी, तेव्हा तुम्हाला दिवा लावायचा आहे. आता जे लक्ष्मीची जी मांडणी लोक संध्याकाळी करणार आहेत त्यांनी संध्याकाळी पावलं काढावी, जे सकाळी करणार आहे त्यांनी सकाळी पावलं काढावे, तुमच्यावर आहे. हा झाला पहिला, हे लक्ष्मीचं स्वागतासाठी आहे. आता दोन्ही तुम्हाला कुंकवाचे ठसे घ्यायचे आहेत. दोन्ही कुंकवाच्या पावलांनी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल या पद्धतीने. दुसरं, आपण दिवाळीच्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरात स्वस्तिक काढले होते, त्याच पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे, शुभतेचं प्रतीक आहे. माता लक्ष्मीला आवडतं असं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. आता ते कुठे कुठे काढायचं ते पण तुम्हाला सांगते. सर्वप्रथम मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचे कुंकवाने. मुख्य दरवाजा, सेफ्टी डोअर नाही, मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हे झालं पहिलं. दुसरं, जिथे देवघर आहे तिथे तुम्हाला दुसरं काढायचं आहे. तिसरं, तिजोरीजवळ काढायचं आहे. चौथं, जिथे तुमचा किचन ओटा आहे तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं, म्हणजे जिथे मी स्वयंपाक करेन, म्हणजे खिडकी असो किंवा टाईल्स असतो तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आता 5वं जे स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे, आपण माता लक्ष्मीची मांडणी करतो बघा. आता मांडणी कोणी चौरंगावर करतं, कोणी पाटावर करतं. त्या पाटाच्या किंवा त्या चौरंगाच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आता काही लोक काय करतात, देवघराच्या समोर स्वस्तिक काढतात, म्हणजे माझं देवघर आहे त्याच्या समोर मी मांडणी करणार. चालेल, तुम्ही कुठे पण करा, पण ते खाली जी जमीन आहे ना त्या जमिनीवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. बघा, चौरंगाच्या खाली, मग जिथे चौरंग ठेवला आहे त्याच्यावरती तुम्ही जे लाल वस्त्र टाकणार आहे तिथे नाही, खाली फरशीवर. पाट ठेवणार असेल त्या पाटाच्या खाली किंवा चौरंग ठेवणार असेल त्या चौरंगाच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचे. स्वस्तिक काढताना 4 टिंब द्यायला विसरू नका. त्याच्याजवळ मर्यादा
रेषा आहेत, 2 इकडे 2 तिकडे, या पद्धतीने जसं तुम्हाला इथे स्क्रीनवर स्वस्तिक दिसत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आता काय होतं ना, इतकी गडबड असते, तर मांडणी करायची असते, घरातली कामं, बरेच काम असतं, आपण संसारिक आहोत, आपलं ते कामच आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही स्वस्तिक बाकीच्या ठिकाणी सकाळी काढलं तरी चालेल, पण जिथे तुम्ही मांडणी करणार आहात, ज्या वेळेस तुम्ही मांडणी करणार आहात त्या मांडणी जेव्हा तुम्ही करणार आहात त्याच वेळेस त्या मांडणीच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. बघा, आता माझं आहे ना असं होतं की लहान बाळ आहे, तर मग मी थोडंसं निवांतच करते, म्हणजे किंवा 2-2:30 वाजता माझी मांडणी होते. मी ह्याच पद्धतीने करते, एकदम सकाळी तर नाही शक्य, बरेच काम असतात आणि मग ते घाई गडबडी ते करण्यात पण काही ना अर्थ नाही, मग शांत ते सगळं आपलं छान होतं सगळं सेवा. मग तुम्हाला काय करायचं आहे, अशा वेळेस तुम्हाला मी माझं बाकीच्या ठिकाणचे स्वस्तिक मी काढून घेणार आणि सकाळी मी जेव्हा मांडणी करणार आहात किंवा मी तिकडे ते स्वस्तिक काढून घेणार आहे. मला माहिती आहे गुरुवारी आपली सेवा पण असते, त्याच्याबरोबर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पण आहे, तारेवरची कसरत आहे. पण मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही मला स्वतः सांगाल की ह्या सगळ्या सेवा करू ना, तुम्ही किती पण दुःखात असाल, तुम्ही किती त्रासात असाल, तुम्हाला शारीरिक मानसिक कष्ट आहे, तरी सुद्धा ही सेवा करून तुम्हाला खूप छान वाटणार आहे. माता लक्ष्मीची तुमच्याकडनं सेवा घडणार आहे, त्याच्याबरोबर भगवान विष्णूंची सेवा घडणार आहे आणि आपले ब्रह्मांड नायक महाराजांची सेवा तुमच्याकडनं घडणार आहे. मार्गशीर्ष महिना खूप महत्वाचा आहे. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ते आम्ही फक्त गुरुवारी आम्ही सत्यनारायण करू शकतो का, म्हणजे 4 गुरुवारी सत्यनारायण करू शकता का. तर बघा, तुम्हाला एकादशीच्या दिवशी सत्यनारायण जमणार नाही, मग तुम्ही 3 गुरुवार करू शकता का. हो, तुमची इच्छा असेल तर तुम्ही 3 गुरुवार सुद्धा सत्यनारायण करू शकता, जर तुमची इच्छा असेल तर. म्हणजे गुरुवारी माता लक्ष्मी सहित तुम्हाला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करता येईल. त्याबद्दल मी तुम्हाला नंतर माहिती सांगलीच, किंवा आता थोडक्यात सांगते की तुम्हाला मांडणी करायची असेल तर तुम्ही तेव्हाही तुम्ही ही मांडणी करू शकता, सेवा करू शकता. पण त्या गुरुवारी एवढी कामं असणार आहे, तर तुमच्याकडनं झालं तर ठीक आहे, बाकी तुमची इच्छा, माझं काम आहे तुम्हाला सांगणार. कारण उगाच चिडचिड होतं, अर्थात कामाचा लोड असला की आपली चिडचिड होते आणि मग उगाच त्या सेवा करण्यात काहीच अर्थ नाही. मन प्रसन्न, मन शांततेने सेवा करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला सांगते, ह्या 4ही गुरुवारी तुमच्या घरात कुठलीही स्त्री, मग ती विधवा, सवाष्णी, कुमारिका असा कुठलाही भेदभाव नाही, जोपर्यंत स्त्री जिवंत आहे तोपर्यंत ती लक्ष्मी असते, तोपर्यंत ती सवाष्णी असते. तुमच्या घरात एखादी स्त्री आली, तिचा तुम्ही मान सन्मान करा, तिला खायला द्या, त्या स्त्रीची तुम्ही ना ओटी भरा. एखादी कुमारिका आली, नक्कीच तुम्ही तिला खायला घ्या. आता बघा, गुरुवारी आमच्याकडे तर असं आहे की, म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगते की गुरुवार म्हटलं की आपण सगळे गोड धोड काही ना काही करत असतो आणि बऱ्याच वेळेला काय होतं, आपण बाहेरचं पण आणतो स्वीट. पण तुम्हाला एक सांगू का, तुमच्या घरात ना माता लक्ष्मीला जो नैवेद्य तुम्ही देणार आहात ना, तो तुमच्या घरातला आवर्जून असावा. मग तुम्ही काय करू शकता, मग तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही खीर करा, मग तुम्ही मखाण्याची करा, तुम्ही शेवयाची करा, अगदी तुम्ही रव्याची खीर सुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न आहे. वैभव लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन करण्यासाठी रव्याची खीर केली जाते. मग तुम्ही तिथं खूप साधी सोपी आहे, रव्याची करा. मग ह्या 4 गुरुवारी तुम्ही कुठल्याही प्रकारची खीर करू शकता, किंवा गव्हाची लापशी, आमच्याकडे गव्हाचा गुळाचा शिरा असतो बघा, तो तुम्ही करू शकता, ज्याला आमच्याकडे लापशी म्हणतात. तुम्ही ह्या गोड पदार्थ तुम्ही करू शकता. देवीला मखाणे सुद्धा प्रिय आहे, नैवेद्यामध्ये मखाणे ठेवा किंवा नैवेद्यामध्ये मखाण्याची खीर करा. ह्या 4ही गुरुवारी 4 प्रकारच्या खीर करा. आणि खरं तर आपण फक्त देवाच्या नावासाठीच करतो, ते आपणच ग्रहण करत असतो, पण ही जी सेवा करतो ही फक्त देवाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला देवाने भरपूर काही दिलं आहे, ज्याची आपल्याला कधी जाणीव नाही आहे, ज्याची आपल्याला किंमत नाही आहे. जेव्हा दुसऱ्याचं दुःख बघतो ना, त्यावेळेस खरंच मनात प्रत्येकाला वाटलं पाहिजे की देवा, एवढं तरी दुःख तुम्हाला दिलेलं नाहीये. म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिला डेकोरेशन, तिला सजावट, तिला सुगंध जास्त प्रिय आहे. पण हे दिल्याने काय होणार नाही, तर नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होईल, पण आपल्या मनाला खूप छान वाटेल. आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, अष्टलक्ष्मी असते, ती आपल्या घरात नांदावी, म्हणून हे सगळं आपल्याला करायचं असतं. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी, माता लक्ष्मीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.